गोंदिया में अंडरग्राउंड सीवरेज प्रोजेक्ट अब विवादों में घिरता नजर आ रहा है। रामनगर इलाके में चल रहे इस काम के लिए बाथ तालाब के पानी के इस्तेमाल पर सवाल उठ रहे हैं। आरोप यह है कि बिना अनुमति पानी का उपयोग किया जा रहा है, जिससे गर्मियों में शहर में पानी की किल्लत बढ़ सकती है। गोंदिया के रामनगर रेल टोली और सूर्या टोला इलाके में महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के तहत अंडरग्राउंड भुयारी गटर योजना का काम पिछले 1 साल से चल रहा है। इस प्रोजेक्ट के लिए लगभग 213 करोड़ रुपए मंजूर किए गए हैं, लेकिन अब सवाल उठ रहे हैं कि इस काम के दौरान बाथ तालाब के पानी का इस्तेमाल बिना अनुमति किया जा रहा है। शिकायत यह है कि कंस्ट्रक्शन कंपनी ने जिला परिषद से कोई परमिशन नहीं ली और तालाब के खुले हिस्से में निर्माण सामग्री रखकर अतिक्रमण भी किया गया है। जिला परिषद के माइनर इरिगेशन विभाग के एग्जीक्यूटिव इंजीनियर ने बताया कि संबंधित डिपार्टमेंट्स को लेटर भेजकर उचित कार्रवाई की जाएगी। स्थानीय नागरिक भी चिंतित है कि यदि यही स्थिति रही तो गर्मियों में रामनगर, सूर्यटोला, रेल टोली और आसपास के इलाकों में पीने के पानी की किल्लत हो सकती है। सुरक्षा नियमों की अनदेखी और निर्माण के दौरान हुई लापरवाही ने शहर में हादसों का खतरा भी बढ़ा दिया है। ऐसे में प्रशासन और कंपनी दोनों जल्द से जल्द सही कदम उठाने की उम्मीद की जा रही है। नाही, बांध तलावासाठी मला फोन आलेला होता. त्यावेळी शहानिशा केली असता सब डिव्हिजनकडून किंवा माझ्या डिव्हिजनकडून सध्या स्थितीत कोणतीही असं परवानगी किंवा विचारणा करण्यात आलेली नाही आहे. आणि आता आपण ज्या हिशोबानं आम्हाला बातमीचं सांगत आहात, तर त्या अनुषंगानं आणि पेपरला पण बातमी आलेली आहे, तर त्या अनुषंगानं मी आता डेप्युटी इंजिनियरना पण सांगतोय की त्यावर संबंधित विभागाकडून थोडंसं त्यांच्या डेप्युटी इंजिनियरला विचारणा करून वा पुढील काय कारवाई करता येईल त्याबाबत मी बघून घेतो. त्या तळ्यातून पाणी त्यांनी घेतलं असेल, त्यांच्यावर कारवाई काय करण्यात आणि किती काय कारवाई? ते मला पहिले विचारावं लागेल त्या डिपार्टमेंटला. मी डेप्युटी इंजिनियरना निर्देश देते की बातमीच्या अनुषंगानं त्यांनी खरंच हे केलेलं आहे की काय केलेलं आहे आणि कोणत्या याच्यानं केलेलं आहे त्यानुसार विचारणा करावी. आपल्या गोंदिया सिटीमध्ये भुयारी गटार योजना टप्पा 2चं काम चालू झालेलं आहे. जवळपास 249 कोटीची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत 84 किलोमीटरचं नेटवर्क आहे आणि 6.5 MLDचं सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे. त्याच्यापैकी डिस्ट्रीब्युशन वितरण व्यवस्थेचे काम, नेटवर्कचे काम जवळपास 43 किलोमीटर झालेलं आहे आणि STPचं काम सध्या सुरू व्हायचं आहे. जागा आता सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे नगर परिषदेमार्फत STP करता. आणि फेज 1ची जवळपास 93% कामाची प्रगती झालेली आहे. 12 MLDचा आपला सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचं सिव्हिल वर्क पूर्ण झालेलं आहे आणि मेकॅनिकलची कामे सुरू आहेत. सध्या स्थितीत कामाची प्रगती बघता कमीत कमी 30 जून ते जून एंड किंवा जुलै एंडपर्यंत पहिल्या फेजची कामे पूर्ण होतील आणि त्याची चाचणीसुद्धा आपल्याला सुरू करता येईल. कंत्राटदाराला जे काम करायचं त्यासाठी पाणी जे आणायचं ते पाणी तुमच्या तळ्यामधून आलं, त्याची परवानगी त्यांनी घेतलेली नाही असं आता सध्या चर्चा चालू आहे. नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही. ते कुठून पाणी आणतात किंवा काय आणतात. गोंदिया शहरातील सर्वात मोठा बांध तलाव हा सूर्याटोला येथे आहे. या तलावाच्या माध्यमातून शहरातील जलसिंचनाचे स्रोत टिकून राहतात. शिवाय या तलावात मत्स्य व्यवसाय होत असते. मात्र अशातच मागील 3-4 महिन्यापासून स्नेहल कंपनीच्या वतीने जे गटार योजनेचे काम सुरू आहे त्या योजनेवर या तलावातील पाणी नेण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे तलाव जिल्हा परिषद अधीनस्थ येत आहे. तसेच कुडवा तलाठी साजा अंतर्गत हे तलाव आहे. परिणामी संबंधित कंपनीने गटार योजनेत जे पाणी वापरत आहे त्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याबाबत तक्रारी झाल्या आहेत. मात्र आजही हा प्रकार सुरू आहे. तसेच सदर कंपनीने तलावात गटर योजनेची गाळही आणून ठेवली आहे. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात एकीकडे गाडमुक्त धोरण शासन राबवित आहे, मात्र त्या धोरणालाच ही कंपनी तडा देत आहे. तेव्हा या तलावाचे पाणी बंद करण्यात यावे, जेणेकरून शहरवासियांचे जलसिंचनाचे स्रोत टिकून राहतील. ही बाब प्रशासनाने किंवा संबंधित लोकप्रतिनिधींनी त्वरित दखल घेऊन याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना करावी. बघा, जे सध्या भुयारी गटर योजनेचं काम सुरू आहे त्यामध्ये बांध तलावामधून ते जे पाणी घेत आहेत त्यामध्ये नगर परिषदला याची काहीही माहिती नाही आहे. हे कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या परवानगीने तिथून पाणी काढत आहेत. तिथल्या स्थानिक लोकांचा पण मला आज फोन होता. मी त्यांना पण इथं बोलवलं होतं, पण ते वेळेवर आज येऊ शकले नाही.
तर बांध तलावाचा विषय मी आज संबंधित विभागाकडून पूर्ण माहिती घेऊन उद्यापर्यंत त्यांना परवानगी आहे की नाही, किंवा कोण्या परीने ते तिथून पाणी घेऊन जात आहेत आणि आपल्या वापरासाठी जर ते पाणी यूज करत असतील तर आमची गोंदियाची जनता त्या पाणीचा वापर आम्हालाही आहे. आता समोर उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मी जे नियमानुसार असेल 2 दिवसात त्यांच्यावर कारवाई करणार. कारा न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट. वेलकम टू जीबी लॉजिस्टिक, जहां भरोसा, समय पर डिलीवरी और बेहतरीन सेवा हमारी पहचान है. हमारी वेल मेंटेन ट्रक्स की फ्लीट और एक्सपर्ट ड्राइवर्स टीम हर डिलीवरी को बनाती है सुरक्षित, समय पर और आपकी जरूरतों के मुताबिक. जीबी लॉजिस्टिक, एक्सपर्ट टीम, स्किल्ड एंड एक्सपीरियंस स्टाफ जो हर ऑपरेशन को बनाते हैं स्लीमलेस. कॉम्पिटिटिव प्राइसिंग, बेस्ट सोल्यूशन, क्वालिटी कॉम्प्रोमाइज, एक्सटेंसिव नेटवर्क, पैन इंडिया कनेक्टिविटी, हर रूट पर एश्योर्ड सपोर्ट, साथ ही साथ कस्टमर सेटिस्फैक्शन, 1 दशक से ज्यादा का भरोसा. जीबी लॉजिस्टिक में हम सिर्फ सामान ट्रांसपोर्ट नहीं करते, हम डिलीवर करते हैं आपका ट्रस्ट, आपके कमिटमेंट और आपका बिजनेस प्रॉमिस. चूज जीबी लॉजिस्टिक. वी केयर फॉर यू, वी डिलीवर फॉर यू. ऑफिस एड्रेस सप्तक प्लाजा, प्लॉट नंबर 18, 3rd फ्लोर, ओल्ड दास ज्वेलर्स के ऊपर, शंकर नगर, नागपुर. कॉन्टैक्ट 0712 66555030 और 9373901865.